सकाळची वेळ, लोक आवरून कामाला निघण्याच्या तयारीत. वसईच्या चिंचपाडा परिसरातही अशीच काहीशी लगबग सुरू होती. एक 22 वर्षांची तरुणी पाठीवरती बॅग अडकवून कामाला निघालेली. 8:30ची ही वेळ. अचानक पाठीमागून एक तरुण आला. त्याच्या हातात लोखंडाचा भला मोठा पाना होता. मागूनच त्यानं एक वार त्या तरुणीच्या डोक्यात केला आणि ती खाली कोसळली. मग त्यानं सपासप 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 15 वार तिच्या डोक्यात केले. रक्ताचा सडा पडला. जागीच तिचा जीव गेला. तिचा जीव जातानाही तो तिच्याशी बोलत होता. माझ्यासोबत असं का केलं विचारत होता. नराधमाच्या डोक्यात राग होता तो महिन्याभरापूर्वी झालेल्या ब्रेकअपचा. 6 वर्षांचं प्रेम अवघ्या अर्ध्या मिनिटात संपलं होतं. ती बिचारी गेली, प्रतिकारही करू शकली नाही. मात्र तिच्यासोबत माणुसकीही मेली आहे का, असाच प्रश्न या घटनेचे व्हिडिओ पाहताना अनेकांना पडला. एका व्यक्तीचा अपवाद वगळता तिला वाचवण्याचा प्रयत्न कुणीही केल्याचं दिसून आलं नाही. उलट काहींनी व्हिडिओ शूट केला. वसईतल्या या घटनेनं मुलीच्या घरच्यांसह समाजमन हादरून गेलंय. याच घटनेची ही इनसाईड स्टोरी. नमस्कार, मी निलेश. आपण बघताय मुंबई तक. ही घटना वसईत घडली आहे, पण व्हिडिओ पाहून मात्र सगळेच हादरलेत. वसई पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात ही घटना घडली. आज सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर वर्दळ होती. याच दरम्यान रोहित यादव नावाच्या नराधमानं लोखंडी पाना काढून आरती यादवला भर दिवसा भर रस्त्यात संपवलंय. हल्ल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती. आरोपी तरुण हा हातात लोखंडी पाना घेऊन तिच्या मृतदेहाशेजारी उभा राहून तिच्याशी बोलतच होता. आरोपीला आता ताब्यात घेतलंय. या घटनेवरून आता राजकीय लोकही बोलायला लागलेत. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर माझी बहीण वाचली असती, असं मयत आरतीच्या बहिणीनं म्हटलंय. 22 वर्षांची आरती यादव नालासोपारा पूर्वेला राहत होती. ती मूळची उत्तर प्रदेशची. तर 32 वर्षीय आरोपी रोहित यादव ही नालासोपाऱ्यामध्येच राहायचा. तो मूळचा हरियाणाचा. आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीमध्ये कामाला होती. रोहित यादव आणि आरती यादवचे काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता. महिन्याभरापूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं. आरतीचे दुसऱ्या एका मुलाशी प्रेम संबंध असल्याचा संशय रोहितला आला होता. पाठलाग करणाऱ्या रोहितनं आधी एक वार आरतीच्या डोक्यात केला आणि आरती जमिनीवर पडली. मग तिच्यावर लोखंडी पाण्यानं एकामागे एक 15 वेळा हल्ला केला. हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली होती. एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला, पण रोहितनं त्याच्यावर देखील पाना उगारला. मग तो मागे सरला. तिनं जीव सोडला, पण हैवान रोहित शांत झाला नाही. क्यों किया, ऐसा क्यों किया, असं तो बोलत असताना सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. आरतीच्या मृतदेहाला तो मेल्यानंतर जाब विचारत राहिला. शेवटी पाना त्यानं तिथंच फेकला. या सर्व घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी रोहित यादवला अटक केली. आता ही घटना घडल्यानंतर संताप व्यक्त केला जातो हे खरं आहे. मात्र हा संताप आरतीच्या बहिणीनं दिलेल्या स्टेटमेंटनंतर मात्र अजून वाढलाय. आरतीच्या बहिणीनं पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. गेल्या शनिवारी आरोपी रोहित यादवनं आरतीला मारहाण करून तिचा मोबाईल फोडला होता. माझ्या बहिणीला अगोदरही मारण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही रविवारी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यामध्येही गेलो होतो. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी पीडितेला आणि तिच्या बहिणीला आता आरोपी काही करणार नाही असं सांगून परत पाठवल्याचं तिच्या बहिणीनं सांगितलं. माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून ती कामाला जात होती. आता आरतीचा जीव गेलाय. आम्हाला न्याय पाहिजे, अशी मागणी मयत तरुणी आरतीच्या बहिणीनं केली. या घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दखल घेतली. त्यांनी ट्विट करत कारवाईचे आदेश दिलेत. विरोधी नेतेही मैदानात उतरलेत. नैतिकता बाळगून गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही ते करतायत. पोलीस यंत्रणाही आता खडबडून जागी झाली आहे. मात्र आता आरती या जगामध्ये नाही हे सत्य आहे. आरती गेली, आरोपीला शिक्षाही होईल. मात्र अशा हिंसक घटनांना लगाम घालण्यात अपयशी यंत्रणांवर आणि घटना घडत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेवर मात्र अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. आपल्याला नेमकं याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.